नमस्कार. हॅशटॅग रुपास कुकिंग अँड ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त असा सॅटरडे किंवा संडे स्पेशल मेथी पराठा. त्यासाठी मी इथं वापरली आहे मेथी, बारीक चिरून घेतलेली, स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली मेथी, एक बारीक चिरून घेतलेला कांदा आणि 2 ते 3 मिरच्या, ते देखील बारीक चिरून. आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे चवीप्रमाणे मीठ. चवीप्रमाणे मीठ ॲड करून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण, 5 ते 6 पाकळ्या मी सोलून घेतलेल्या आहेत लसणाच्या आणि त्या व्यवस्थित बारीक चिरून घ्यायच्या. यामध्ये थोडंसं लाल तिखट, एक छोटा चमचा लाल तिखट, धणे पावडर, एक छोटा चमचा धणे पावडर आणि इथं घेतलेला आहे ओवा, एक छोटा चमचा ओवा. हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि यावरती आता घेणार आहे मी टाकून 2 वाट्या पीठ, गव्हाचं पीठ. मस्त व्यवस्थित असं 2 वाट्या मी ते गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. तुमच्या घरात जेवढी माणसं असतील त्याप्रमाणे इथे पीठ आणि मेथीचं प्रमाण वापरलं तरी चालेल. जास्त असतील लोक तर जास्त पीठ आणि जास्त मेथी वापरावी. मी इथे 4 माणसांसाठी तरी हे पराठा करत आहे. आणि वरून थोडंसं तेल, पीठ मळून घेण्याच्या आधी वरून थोडंसं तेल मी इथं ॲड केलेलं आहे. आता व्यवस्थित थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं, चपाती आपण करतो तसं पीठ मळून घ्यायचं नाही आहे पटकन. आधी सर्व मिश्रण या पिठामध्ये कालवून घ्यायचं, चोळून घ्यायचं व्यवस्थित. पिठाला हे सर्व कांदा, मेथी, मिरची, लसूण, आपण जे काही पदार्थ किंवा जे काही जिन्नस यामध्ये ॲड केलेले आहेत ते सर्व व्यवस्थित त्यामध्ये लागायला हवेत म्हणून. आणि नंतर थोडं थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. जास्त कणकेचा गोळा आपण चपातीसाठी मळतो तसा करून घ्यायचा नाही आहे. थोडंसं पराठ्यासाठी जाडसरच पीठ मळून घ्यायचं. जास्त पातळ केलं तर काय होईल, तुमचा पराठा व्यवस्थित लाटला जाणार नाही. जास्त पीठ लावून लावून मग तुम्हाला तो शेवटी लाटावा लागतो. यासाठी म्हणून थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि व्यवस्थित छान असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. हा पराठा सॅटर्डे संडेला तर तुम्ही करूच शकता सकाळी नाश्त्यासाठी. पण एरवी जरी तुम्हाला एकदम गडबड असेल, एकीकडे कधी पोळ्या करू, कधी चपाती करू किंवा कधी पोळ्या करू, कधी एकीकडे मी भाजी फोडणीला टाकू, एवढा सगळं जर तुम्हाला व्याप होत असेल तर पटकन ही रेसिपी करून पाहायची. हे बघा, मी मस्त आणि व्यवस्थित असा म्हणजे पराठ्याचं कणिक असं मळून ठेवलेलं आहे. इतर ते लाटण्यासाठी मी पीठ देखील चाळून घेत आहे पराठे लाटण्यासाठी. आणि हे बरोबर 10 ते 15 मिनटं तुम्ही ठेवू शकता. 10 ते 15 मिनटांनी मी आता इथे लगेच पराठे करायला घेणार आहे. व्यवस्थित छोटे छोटे गोळे घ्यायचे म्हणजे पराठा आतून शिजला देखील व्यवस्थित जातो आणि छोटे छोटे खायला सुंदर देखील लागतात आणि दिसायला सुंदर देखील दिसतं. म्हणून पिठात व्यवस्थित एकदाच पीठ लावून घ्यायचं आणि मग छोट्या छोट्या गोळे करून आपल्याला हवा तितका आकाराचा पराठा आपण करून घ्यायचा आहे. कोणाला जाड आवडतो, कोणाला जास्त पातळ आवडतो, तशा पद्धतीने तुम्ही हे पराठे मस्त असे व्यवस्थित करून घ्यायचे. खूप सुंदर लागतात हे पराठे, अगदी चविष्ट. चहाबरोबर तुम्ही खा, सॉससोबत खा किंवा दह्यासोबत, अप्रतिमच लागतात. हा पहा, मी असा मस्त असा छोटा छोटा असा पराठा करून घेतलेला आहे. आणि आता तव्यावरती मस्त असं तूप, साजूक तूप किंवा तेलावरती भाजून घ्यायचं आहे. मी ते आधी तेलावरती छान व्यवस्थित भाजून घेणार आहे. पराठा दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचा, भाजून घ्यायचा व्यवस्थित. आणि पूर्ण शेवटी लालसर झाला पराठा की मग यावरती आपण तूप किंवा लोणी घरचं तयार केलेलं किंवा बटर, तुम्हाला जे आवडेल ते वरतून लावून घ्यायचं. 2 मिनिटांसाठी फक्त परतून घ्यायचं व्यवस्थित छान असं करू, खरपूस, म्हणजे जास्त करपू द्यायचं नाही बरं का, कुरकुरीत असा आपला पराठा तयार व्हायला हवा म्हणून. मी आता इथे सगळे पराठे असे व्यवस्थित छान छान करून घेणार आहे, परतून घेणार आहे व्यवस्थित. आणि हे पराठे शिजण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो. आपल्या पोळ्या चपात्या कशा पटकन शेकल्या जातात कारण त्यामध्ये काही दुसरे पदार्थ आपण ॲड केलेले नसतात. पराठ्यांमध्ये काय होतं, भरपूर सारे आपण जिन्नस ॲड करत असतो. त्यात कांदा असतो, मेथी आहे,
लसूण आणि ते पीठ हे सगळं मिश्रण एकत्र भाजण्यासाठी जरा वेळ जास्त लागतो, म्हणून दोन्ही साईडने व्यवस्थित असं छान खरपूस भाजून घ्यायचं आधी मंद गॅसवर. आणि जास्त फास्ट जर तुम्ही गॅसची फ्लेम ठेवली तर काय होतं, पराठा वरून करपतो आणि त्याची चवही जास्त चांगली लागत नाही. ते खरपूस छान असा लागत नाही, एकदम करपून काळा तयार होतो आणि आतलं पीठ तसंच कच्चं राहू शकतं. म्हणून मंद गॅसवर आपल्याला व्यवस्थित दोन्ही साईडून पराठा भाजून घ्यायचा आहे. खूप सोपी रेसिपी आहे, पटकन करता येते आणि लहान मुलांना डब्यात देण्यासाठी एकदम छान असा हा पर्याय आहे. तर तुम्ही नक्की वापरू शकता लहान मुलांसाठी डब्यात देण्यासाठी हा पदार्थ. हे पहा किती मस्त भाजून तयार आहे. मी आता इथे लगेच दुसरा पराठा देखील तयार करून घेतला आहे, तो पण व्यवस्थित छान असा भाजून घ्यायचा. मस्त असता दोन्ही साईडने व्यवस्थित पराठे भाजून तयार आहेत. चला तर मग आता आपण नाश्त्याची तयारी करूया. मस्त गरमागरम हे पराठे आणि गरम गरम चहा, सकाळचा ब्रेकफास्ट आणि नाश्ता एकदम मस्त आणि छान असा तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा हा पराठा नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा कसा झाला होता ते. परत भेटूयाच अशा छानशा रेसिपीसोबत. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक या रेसिपीसाठी नक्की करा. चलो बाय बाय, परत भेटूयाच.